नमस्कार, लय बारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर मी आता आहे जेजुरीमध्ये आणि जेजुरीमध्ये माझ्यासोबतची माणसं आहेत ही काही जेजुरीमधले नाहीत, तर हे आहेत संगमनेरमधले। हे संगमनेरवरून देवदर्शनासाठी पंढरपूर वगैरे असं करत करत इथं आता जेजुरीला आलेले आहेत आणि मी यांच्यासोबत गप्पा मारणार आहे संगमनेर मतदारसंघाविषयी। तर काका, मला तुमचं नाव आणि गाव सांगा। आम्ही कारभारी महाजन सावरगाव संगमनेर तालुका। बर, हा। तर आता मतदान जवळ आलंय की? हा, मतदान आले जवळ आले। मग तुम्ही इकडे कुठे देवदर्शनाला फिरताय? तिकडे पंढरपूर करून साहेबांचा आशीर्वाद द्यायला गेलो पंढरपूरला आम्ही। कुणाचा आशीर्वाद? बाळासाहेब थोरात। अच्छा, त्यांच्यासाठी? हा हा। बर, काय पंढरपुराकडे काय विठ्ठल चरणी काय मागणी केली? काय म्हणलं आमचे साहेब नव्यांदा नेऊन देतात। 9 पंचवार्षिक झाल्या साहेबांचं। बर, म्हणजे 8वी झाली, 9वीला आहे आता। बर, म्हणजे विठ्ठलाच्या चरणी जाऊन तुम्ही बाळासाहेब थोरातांसाठी विठ्ठलाचा आशीर्वाद मागितला? हा। बर, विठ्ठल पावणार का? पावणार हो। तिथं मराठवाड्याचे विदर्भाचे भेटले, ते म्हणले साहेबांविषयी खूप चांगले बोलले। म्हणजे तुमचे थोरात साहेब प्रेमाळून स्वभावनिष्ठ चांगले। नाही, खरोखरच मी ओळखतो त्यांना, माझे फार चांगले संबंध आहेत। तर आम्ही साहेबांचे 40 वर्षापासून कार्यकर्ते सगळे। बर, असं। मग कसे वाटतात बाळासाहेब थोरातांविषयी? सगळेच लोक चांगले बोलतात, विरोधी पक्षातले बी बोलतात, सगळे चांगले बोलतात। काय असं त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? नाही, त्यांचे सगळे काम चांगले, सगळं स्वभाव चांगले, सगळे नियोजन खूप चांगले। ते 24 कॅरेट सोने, त्यात काही फरक नाही। अच्छा, कोण 24 कॅरेट सोने ते कोण 24 कॅरेट? बाळासाहेब थोरात। तुम्ही कोणी बोलला का? जिथं माय केलं त्यांनीच फक्त बोलायचं, बाकी कोणी बोलायचं नाही? हा, बर। तर म्हणजे आता हे 24 कॅरेट सोनं 9व्यांदा चमकणार? हा, हो। पण मला सांगा, जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होतील का? हो, ते दावेदार आहेत। आम्हाला पंढरपूरमध्ये विदर्भाचे मराठवाड्याचे भेटले ना वारकरी, ते म्हणजे साहेबच मुख्यमंत्री होत आमची इच्छा आहे। अच्छा, विठ्ठलाच्या दारात? हो हो हो। तुम्ही विठ्ठलाकडे काय बाळासाहेब थोरात निवडून यावेत म्हणून प्रार्थना केली का मुख्यमंत्री व्हावेत म्हणून केली? दोन्ही बी, मुख्यमंत्री बी निवडून तर येते 101%। बर, असं काय 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 प्रार्थना केली तुम्ही विठ्ठलाकडे? विठ्ठला याच प्रार्थना केली का बा आमचे साहेब निवडून यावा, जास्तीत जास्त मताने निवडून यावा। बर, ते तरी येणारच आहेत की? येणारच आहेत ना, जास्त लीड नाही येऊ बा असं। तुम्ही काय विठ्ठलाकडे मागितलं? आमचं तेच म्हणणे, आमचे साहेब निवडून यावा व्यवस्थित। तुम्ही काय आता खंडेरायाच्या आपण दारात आहोत, खंडेरायाकडे काय मागणं करणार आहे? खंडेराय काय आम्ही तेच मागणार का साहेब आमचे आहेत ना भरपूर मतानं निवडून यावा, मुख्यमंत्री व्हावा आणि आमच्या संगमनेर तालुक्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल व्हावं, हीच विनंती खंडेराय काय बी केली करणार आहे का? करणार आता आम्ही चाललाय का? वरगाडावर चाललोय। बर, आणि विठ्ठलाकडे काय मागणी केली? अहो, हे साहेब आमचे मुख्यमंत्री व्हावा, चांगल्या मताने यावा, आमच्या याचं संगमनेरचं नाव उज्ज्वल व्हावा आणि सगळं सुजलम सुफलम महाराष्ट्र व्हावा, हीच विनंती। बर बर, तुम्ही? आम्ही म्हणलो जास्त मताने यावा भरपूर। बर, तेवढे विठ्ठलाला मागणी केली, भरपूर मताने यावा। बर, मग साहेब तेवढे येणारच, 100% आम्हाला गॅरंटी, त्याच्याशी काही वाद नाही। आता मला सांगा, ते नगर म्हटलं की बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील हे दोन नेत्यांचं नाव समोर येतं। या दोघा नेत्यांमध्ये काय फरक आहे? त्यांचे बाळासाहेब थोरात काम सगळे नियोजन बद्दल आहे। यांचं कसं हालतं चालते, ज्या गाडीत जी गाडी बसन ना त्या गाडीत प्रवास करतात ती। असं ज्या गाडीत बसेल तिथं? हा, म्हणजे कोणत्या गाडीत जी सत्तेवाली का त्या गाडीत प्रवास करतात। बरं, आता कोणकोणत्या गाड्या बदलल्या? नाही, शिवसेना, भाजप, त्यांनी असं, कारण ते काँग्रेस त्यांना भरपूर हे करेल, सहकार्य होईल असं। 40 वर्षापासून त्यांनी। त्यांचा पोरगा का पडला हो? मग आता कसं हे ना, नियोजन चांगलं असं, पक्ष बदलले लोक कटाळतात ना, कोणच्या मागे दर 5 वर्षांनी हिंडायचं असं होतं ना, मग असं होतं। अच्छा, मग ते वसंतराव देशमुख ते काहीतरी बोलले बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल? थांबा, एक जिथं माय केली तिथंच बोला। त्यांनी व्हिडिओ व्यक्त केलंय, ते खूप घाणेरडं बोलले त्यांच्यासाठी। चांगले त्या ताई चांगल्या असताना, पण ते वसंतराव गडाख हे विरुद्ध पार्टीचे, वसंतराव देशमुख विरुद्ध पार्टीचे असल्यामुळे त्यांनी वक्तव्य घाण केलं त्यांच्याविषयी। पण ते चांगलं नाही, ते पूर्ण देशाला त्याचे खंत आहे। बर, अच्छा,
तुम्हाला काय वाटतं ते वसंतराव देशमुख असं बोलले वेडवाकडे? ते त्यांच्यापासून पहिलं पण त्यांचा स्वभाव तसा आहे. ते म्हणजे चांगले कधीच बोलणार नाही, कधी काही चांगले करणार नाही असे. म्हणजे एका बाजूला सरकार लाडकी बहीण योजना आणतं आणि दुसऱ्या बाजूला महिलांबद्दल असं वेडवाकडं बोलतं. तर तुमच्यासारखेच दिसतात ते वसंतराव देशमुख. तर काय वाटतं तुम्हाला? काय नाही आता काय काय वाटणार नाही, असं महिलांबद्दल असं बोलणं चांगलं का वाईट? नाही वाईटच आहे, वाईटच आहे ना. असं कसं काय म्हणता येईल चांगले? ते मग कृतीच वाईट आहे पहिल्यापासून त्याची. होय का? मग भाऊसाहेब थोरातांनी त्याला 1-2 वेळा वाजवलंय चांगलं. हो का? याची अशा वर्तणुकीमुळं या अशीच वर्तणूक करतो तो काय नेहमी. बर. मग त्याला मग आणलं, स्टेजवर आणलं होतं. येड्या बावळीत पळाला होता तो तू. बापरे, स्टेजवर मारलं होतं? हा, स्टेजवर मारलं होतं भाऊसाहेबांनी. असंच वाकडं तिकडे बोलणार काय बी तू. सोबत त्याच्या गुण रक्तातच ते बी नेली. हा. तुम्ही बोला आता, माईक समोर आला तर काय बोलायचं बोला, परत बोल नका, माईक दूर गेला. सांगा काय वसंतराव देशमुख कसे आहेत? नाही ते त्यांची वर्तणूक चांगली नाहीच ना पहिल्यापासून. ते कांच्या म्हणजे असं चांगल्या संगतीत राहायचंच नाही असं. तर आपण बघितलं की संगमनेर मधले ही मंडळी आहेत. तर त्यांनी पंढरपूरला गेले होते आणि आता खंडोबा रायाच्या चरणी जाणार आहेत. मला जेजुरीमध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलं की पंढरपूरला त्यांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली की बाळासाहेब थोरात पुन्हा निवडून येतीलच, पण ते मुख्यमंत्री व्हावेत. आणि आता खंडेरायाकडे सुद्धा तेच मागणं करणार आहेत की बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होऊ द्या. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.